नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 4 मार्चच्या भागामध्ये सावी आता गडबडीने बाहेर येत असते आणि तेव्हा तिचं लक्ष नसतं आणि ती गडबडीत असते. तर समोरून ज्योतिसुद्धा येत असतो आणि त्याचंसुद्धा लक्ष नसतं आणि हे दोघेसुद्धा एकमेकांना धडकतात. तर तेव्हा सावी "आव" असं म्हणून थोडीशी मागं सरकते. तर तेव्हा ज्योती तिला "काय गं" असं म्हणतो. तर तेव्हा सावी म्हणते "कुठं काय?" तर आता ज्योती तिला विचारतो "अगं पर तू सासरेबुवासनी हे समद का सांगितलंस?" तर सावी विचारते "म्या काय सांगितलं?" तर ज्योती म्हणतो "हेच, म्या नाराज होतो, शाळेत पाठवत नाहीत मला." तर सावी म्हणते "अहो तुम्ही नाराजच होता की आणि मी जे खरं तेच सांगितलं व." तर तेव्हा ज्योती म्हणतो "अगं पर नव्हतं सांगायचं." तर सावी म्हणते "नव्हतं सांगायचं, पर आबा जेवायला खात बसले असते म्हणून मी सांगितलं." तर ज्योती म्हणतो "बरं ठीक आहे, पर यापुढं लक्षात ठेव आणि तुला पळायला काय झालं?" तर तेव्हा सावी म्हणते "अहो तुम्हासनी फिकट नारंगी रंग आवडतो ना?" तर ज्योती म्हणतो "होय, पर त्याचं काय?" तर सावी म्हणते "तुम्हासनी फेटा बघायचं चाललंय म्हणून म्या बोलले की यांना फिकट नारंगी लय लय आवडतो." तर ज्योती म्हणतो "मला लाल रंग आवडतो किंवा पांढरा." तर सावी म्हणते "अरे देवा, पण आता तुम्ही असं बोलू नका. असं म्हणा की मला फिकट नारंगी रंग लय आवडतो." आणि थोडं थांबून म्हणते "माझ्यासाठी." तर तेव्हा ज्योतीसुद्धा हसत असतो हळूसा. तर सावी आता त्याच्याकडे बघून लाजू लागते. तर मित्रांनो, त्यानंतर आता इकडं सोनार आलेले असतात आणि तेव्हा सावीची आई ज्योतीसाठी अंगठ्या बघत असते आणि 2 अंगठ्या आपल्या हातामध्ये घेऊन म्हणते "वा लई झाक दिसतील जावई बापूसनी." तर सोनारसुद्धा म्हणतो "होय मग घ्या की." तर तेव्हा पाटीलसुद्धा तिथं बसलेले असतात आणि त्यांच्या हातातसुद्धा एक अंगठी असते आणि आता सावीची आई म्हणते "अहो बघा तुम्हाला बी पसंत पडते का?" तर तेव्हा पाटील आपल्या हातातली अंगठी परत देत म्हणतात "मला अंगठ्या नाही पसंत." तर तेव्हा सावीची आई म्हणते "अहो पर अंगठ्या तर द्यायलाच पाहिजेत ना, असं का म्हणतायसा तुम्ही?" तर तेव्हा पाटील तिला थोडंसं थांबवतात आणि सोनाराला म्हणतात "बापू, आपल्याकडं कडा आहे का सोन्याचं?" तर तेव्हा बापू म्हणतात "वय आहे की." तर तेव्हा सावीची आई म्हणते "अहो पर असं काय करताय? जावयाला अंगठी द्यायची असते 5 परतावणीला." तर तेव्हा पाटील म्हणतात "अहो मला ठाव आहे की, पर तुमच्या ध्यानात आहे का? जावई बापू जेव्हा इथं सावीला बघायला आलते, तेव्हा आपल्या त्या धुरपाकाची अडचण आलती बघा. घर जळलं तर तिचं. तेव्हा जावई बापूंनी काय केलं? विचार केला नाही, हातातलं सोन्याचं कडं काढून दिलं तिला. आणि तेव्हा त्या सावीच्या आईला तो क्षण आठवतो सुद्धा." तर पाटील म्हणतात "आणि ते बी कुस्तीत मिळालेलं मानाचं सोन्याचं कडं. म्हणून माझ्या मनात विचार आला. म्हटलं सोन्याचं कडं देऊया त्यासनी." आणि बापूंना म्हणतात "बापू या अंगठ्या घेऊन जावा आणि एक कडं धाडून द्या." तर तेव्हा बापू म्हणतात "वय वय." तर पाटील म्हणतात "चांगलं भक्कम सुबक कडं पाठवा बरं का." तर तेव्हा बापू म्हणतात "तुम्ही काय काळजीच करू नका, असलं भक्कम कडं आणून देतोय, तुम्ही बघतच राहाल." तर तेव्हा बापू आता चाललेले असतात आणि पाटील म्हणतात "बापू महादाला देतो धाडून." तर बापू म्हणतात "वय वय चालतंय चालतंय." असं म्हणून ते तिथून निघून जातात. तर आता सावीची आई उठून उभी राहते आणि म्हणते "बाई लई लाड चालल्यात जावयाचं." तर पाटीलसुद्धा म्हणतात "अहो लाड करण्यासारखा जावई हाय माझा म्हणून लाड करतोय." तर सावीची आई म्हणते "अहो हो, पण म्हणून सोन्याचं कडं." तर पाटील म्हणतात "सोन्यासारखा जावई आहे त्याच्या हातात शोभल की सोन्याचं कडं." आणि हे बघ लक्ष्मी, नेवसे पाटलाच्या घरात जावयाच्या हातातलं कडं गेलं, हात गुंडा झाला त्यांचा. आता आपल्याच घरात त्यांचा हात उजवाय मिळू दे की. तर सावीची आई म्हणते "अरे बापरे, जावई आला तेव्हा खाऊका गिळू नजरेनं बघत होते आणि आता लई माया ओतू चालली जावयावर." तर पाटील म्हणतात "हे बघा, खऱ्या खोट्याची खात्री पटली की, आपली गैरसमजूत कळली, आपला जावई भला आहे निर्मळ आहे ते बी कळलं. आता सासरा म्हणून जावयावर कौतुकाची रास वतणार मी." आणि म्हणतात "जावा आता भाकर तुकडा द्या." असं म्हटल्यानंतर सावीची आई तिथून निघून जाते आणि पाटील तर मित्रांनो खूपच खुश असतात ज्योतीवरती. तर त्यानंतर आता रात्री सावी छान अशी सजलेली असते आणि सावीची आई तिला घेऊन येते. तर तेव्हा पाटील विचारतात पर जावई बापू कुठं आहेत?" असं म्हणून ज्योतीला जावई बापू अशी हाक मारतात. तर तेव्हा ज्योतीसुद्धा आता तिथं येतो आणि तिथे आता 2 छान पाट वगैरे असे मांडलेले असतात. तर तेव्हा अक्का म्हणते "अहो जावई बापू बघताय काय, आज तुमचा आणि तुमच्या बायकोचा मान आहे." तर सावी म्हणते "अगं आत्या अशी का गं करते?" तर अक्का म्हणते "आता तू फुल्यांची सून आहेस नवं,
तर सावईची आई सुद्धा म्हणते, "वय की जावई बापूंचा कुठं अनमान नको व्हायला." तर तेव्हा ज्योती म्हणतो, "अव पर कशाला येस उपासकार." तर तेव्हा पाटील सुद्धा म्हणतात, "अहो जावई बापू ऐका की, अहो बसा मान हाय. अहो तुमचा सासरा नव नायगावचा पाटील सांगतोय त्याचं तरी ऐका, बसा की." आणि तेव्हा ज्योती हळूच आता सावीकडे बघतो, तर सावी इशाऱ्याने ज्योतीला बसायला सांगते. तर तेव्हा आता ज्योती हो असं म्हणून आता पाटावरती बसतो आणि तेव्हा त्याच्या शेजारी सावी सुद्धा बसते. तर सावीची आई अक्काला म्हणते, "वंस औक्षण करून घेते." तर तेव्हा अक्का सुद्धा "होय होय" असं तिला म्हणते आणि आता सावीची आई पुढे येऊन ज्योतीला आणि सावीला औक्षण करू लागते आणि तेव्हा सर्वजणच खूप खुश असतात. आणि त्यानंतर आता सावीची आई सावीची ओटी भरू लागते आणि तिला एक दागिना सुद्धा देते आणि म्हणते, "गोड मानून घे बरं का, आणि आता ते डोरलं सरळ कर." तर तेव्हा ज्योती आता तिच्या गळ्यामधलं डोरलं काढायला तिला मदत करतो आणि त्यानंतर सावी त्या डोरल्याला सरळ करते आणि त्याच्याकडे खूप मन भरून बघते आणि परत आपल्या गळ्यामध्ये घालते. आणि तेव्हा ज्योती तिला ते डोरलं घालायसाठी परत मदत करतो. तर आता पाटील ज्योतीला म्हणतात, "जावई बापू, नाही म्हटलं रीतीभातीप्रमाणे समधं काही केलंय, गोड मानून घ्या तेवढं." तर ज्योती म्हणतो, "पर कशाला सासरी बुवा?" तर पाटील म्हणताय, "अहो असं काय म्हणताय, रीत असती ती, आणि आम्हाला बी तेवढाच आनंद, नाही का?" तर अक्का म्हणतात, "अरे खंडू, पर जावई बापूंचा मान नको वय रे." तेव्हा पाटील म्हणतात, "त्यांचं काय, एवढी मनभर सोन्यावानी पोरगी दिली त्यासनी, आणखी काय द्याय पाहिजे, वय का नाही हो?" तर अक्का म्हणते, "हे बघ खंडू, असा भेदभाव करायचा नाही बरं का. अरे त्यांचा बी मान सन्मान कर की, अरे एखादी सोन्याची अंगठी दे की." तर तेव्हा ज्योती म्हणतो, "नाही नग मला." तर पाटील विचारतात, "खरंच नको?" तर ज्योती खरंच असं म्हणत असतो. तर तेव्हा आता सगळेजणच हे हसू लागतात. तर पाटील म्हणतात, "अहो जावई बापू गंमत केली, तुमचा मानपान आम्ही करणार नाही असं होईल का?" आणि त्यानंतर आता पाटील समोर येऊन ज्योतीचा मानपान करू लागतात आणि त्याला म्हणतात, "हे घ्या मानाचं कापड चोपड आणि फेटा." आणि त्यानंतर पेटीतून सोन्याचं कडं काढतात आणि म्हणतात, "आणि हे तुमच्यासाठीनं सोन्याचं कडं." तर ते बघितल्यानंतर ज्योती म्हणतो, "सोन्याचं कडं? अव कशाला एवढा खर्च केला?" तर पाटील म्हणतात, "पाहुणं माझी ऐपत असते की नाही, तर शेरभर सोन्याचं कडं बी घातलं असतं. हात मोहर करावं." असं म्हणतात आणि स्वतःच्या हाताने ज्योतीच्या हातामध्ये कडं घालतात आणि म्हणतात, "पेरमाची भेट आहे, असंच माझ्या पोरीच्या सोबतीला राहावा." आणि तेव्हा सर्वजणच एकदम खुश असतात मित्रांनो आणि सावीसुद्धा खूप खुश असते. आणि त्यानंतर आता हे दोघेसुद्धा उठतात आणि पाटलांचे आशीर्वाद घेतात. तर पाटीलसुद्धा आशीर्वाद देतात, "सुखी व्हा, रामसीतेचा संसार करा." आणि त्यानंतर ते दोघे जाऊन सावीची आईसुद्धा आशीर्वाद घेतात आणि तेव्हा सावीची आईसुद्धा औक्षंत व्हा असा आशीर्वाद देते. आणि त्यानंतर हे दोघे जाऊन अक्काचा सुद्धा आशीर्वाद घेतात. तर अक्कासुद्धा आशीर्वाद देते, "सुखी राहा आणि आनंदानं संसार करा." आणि त्यानंतर रात्री आता मित्रांनो सर्वजण झोपायची तयारी करत असतात आणि पाटील आता दिवा लावत असतात. इतक्यातच सावी त्यांच्याकडे येते आणि तिच्या हातामध्ये पानाची पेटी असते. तर ते बघितल्यानंतर पाटील हसू लागतात आणि म्हणतात, "जेवणानंतर आबासनी पान लागते, हे सावीच्या बरोबर ध्यानात आहे." तर सावी म्हणते, "वय आबा, बरं आबा म्या आलेच, मला जरा मदत करायची आहे." असं म्हणून चाललेली असते. तर तेव्हा आता पाटील म्हणतात, "अगे सावी थांब की." तर सावी म्हणते, "होय, पर काय हवंय का आबा?" तर पाटील आता तिला आपल्या जवळ बोलवतात आणि बसायला सांगतात आणि तिचा हात आपल्या हातात घेऊन तिला मन भरून बघू लागतात. तर सावी विचारते, "आबा काय झालं हो?" तर पाटील म्हणतात, "काय नाही रे, डोळे भरून बघू देत तुला." तर सावी म्हणते, "आबा आता रात्र झाली की आता झोपा." तर तेव्हा पाटील म्हणतात, "झोप कुठली लागते लेकरा, सकाळ झाली की पाखरावानी जाशील उडून पुण्याला, आणि मग कवा परत नजरेला पडशील देव जाणे." आणि मित्रांनो आता त्यांना थोडंसं भरून आलेलं असतं, त्यांच्या डोळ्यात पाणी येऊ लागतं. तर सावीसुद्धा आता लगेचच आपल्या पदरानं आबांचे डोळे पुसते आणि विचारते, "आबा तुम्ही आता खुश आहात नवं?" तर पाटील म्हणतात, "हाय की, आता मी चांगला खुश आहे बघ पोरी, सोन्यासारखे जावई आहेत आणि घरची माणसं बी चांगली आहेत, तू सांगितलंस, मनातला संशय फिटला, आता खुश आहे मी." पर सावी आपलं जावई जरा नाराज आहेत का ग? तर ज्योतीनं तर सावीला सांगितलं असल्यामुळं सावी म्हणते, "कुठं नाही." तर पाटील म्हणतात, "आपण एवढा मानपान केला त्यांचा, सोन्याचं कडं दिलं, पर त्यांच्या चेहऱ्यावर हसू नव्हतं,
डोळ्यात चमक नव्हती, असं का? तर तेव्हा सावी म्हणते, तसं काय नाही हो आबा. तर पाटील म्हणतात, हे बघ सावी, मागच्या वेळी आलेलं जावई बापू आणि आत्ता इथं बघितलेलं जावई बापू लई फरक पडलाय. तू सांगितलंस आम्हाला शाळेला जायला मिळावं म्हणून ते लग्नाला उभं राहिले. एवढंच कारण आहे नाराजीचं, का अजून काय घडलंय? आणि पोरी, खरं खरं सांग आबाला, आपलं काय ठरलंय? आबापासून काय लपवायचं नाही. तर सावी आबा असं म्हणते. तर पाटील परत म्हणतात, सांग की पोरी, काय झालंय का अजून? तर सावी आता सांगू लागते, आबा दादा त्यांना शाळेला नको म्हणतात. तर त्या दिवसापासून त्यांनी असंच हट्ट धरले. आणि त्यावेळेस तिला तो क्षणसुद्धा आठवत असतो, ज्यावेळेस दादा ज्योतीला म्हणत असतात, म्या घरचा करता म्हणून सांगतोय, माझा निर्णय झालाय, उद्यापासून तू मळ्यात जायचं. तर तेव्हा ज्योती म्या नाही जाणार असं म्हणत असतो. आणि त्यानंतर म्हणालेला असतो, म्या कुठं बी जाईन पण असल्या घरात येणार नाही. आणि त्यानंतर तो रागारागात तिथून घर सोडून चाललेला असतो बाहेर. आणि तेव्हा दादा त्याच्या मागं मागं येतात आणि ज्योती काय म्हणालास असं म्हटल्यानंतर ज्योती म्हणालेला असतो, जीव देईन म्या. आणि तेव्हा दादाने त्याच्या जोराची कानाखाली मारलेली असते. हे सगळं काही आता सावी पाटलांना सांगत असते. तर ते ऐकल्यानंतर पाटील म्हणतात, ते गोविंदराव म्हणजे दादा म्हणजे देव माणूस, वारकरी माणूस आहे त्यो. कुणाच्या झाडाचा पाला कवा तोडणार नाही. एवढं टोकाचं पाऊल त्यांनी उचललं, हे जरा विपरीत झालं पोरी. आणि म्हणतात, असू देत असू देत, तू नको काळजी करू, जा आईला मदत कर. असं त्यांनी सांगितल्यानंतर आता सावी तिथून निघून जाते. आणि पाटील मात्र थोडंसं काळजीत पडलेले असतात. आणि ते आता स्वतःशी बोलू लागतात, झालं हे काय चांगलं नाही झालं. अशा लहानग्या वयात पोराचा अपमान झाला तर मन खट्टू होतं, खचतं. पोर परत उसळी मारत नाही मग. आणि आता जावई बापूची समजूत काढायला लागत्या. असं ते सर्व काही आता बोलत असतात. आणि त्यानंतर आता मित्रांनो, दुसऱ्या दिवशी सकाळी सावीची आई माधूला हाक मारत असते. तर तेव्हा माधू येतो. तर सावीची आई विचारते, कुठं गेला होता? तर माधू म्हणतो, म्या गोट्यात गेलो होतो. तर तेव्हा पाटीलसुद्धा तिथे येतात आणि मादाला म्हणतात, अरे मादा, गाडी झोपली का? तर मादा म्हणतो, नाही अजून. तर पाटील म्हणतात, अरे मग जा की झोपून ये. तर तेव्हा माधू म्हणतो, होय होय जातो, असं म्हणतो. लगेचच लगबगीने तिथून निघून जातो. तर इतक्यातच ज्योतीसुद्धा तिथं येतो. तर पाटील म्हणतात, हे घ्या, जावई बापू बी आलं बघा, निघायच्या तयारीतच आहेत जणू. तर सावीची आई म्हणते, होय होय, म्या बी बघून आले सावीचं आवरलं का नाही, असं म्हणून ती आतमध्ये जाते. तर तेव्हा पाटील म्हणतात, काय पाहुणं, एकटंच कुठे गेलता? तर ज्योती म्हणतो, काय नाही, पाय मोकळं करून आलो. तर तेव्हा पाटील म्हणतात, बराबर आहे, पाय मोकळं करायला एकट्याला बाहेर जाता येतं, पर मन मोकळं कुठं करणार? तर ज्योती म्हणतो, मन मोकळं माझ्या काही लक्षात नाही आलं. तर तेव्हा पाटील म्हणतात, कसं आहे जावई बापू, रान जळतं ते सगळं जग बघतं, पर मन जळतं ते कोण बघतं? आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर ज्योतीला तर काही कळेनासं झालेलं असं. आणि इकडे आता सावीची आई सावीजवळ येते आणि तिला विचारते, काय ग, झाली का तयारी? तर तेव्हा सावीसुद्धा म्हणते, वय झाली की. आणि त्यानंतर आता सावीची आई तिला आपल्या हाताला धरते आणि आपल्या जवळ बसवते. आणि परत म्हणजे पाटलांच्या सारखंच तिच्याकडे मन भरून बघू लागते. तर तेव्हा सावीसुद्धा हसत असते आणि तिला म्हणते, आई काय ग, काय बघतेस? तर तेव्हा सावीची आई म्हणते, खरं सांगू तर तुला सोडवतच नाही. आता जाशील ते पुन्हा कधी भेट होईल काय माहिती. तर सावी म्हणते, आई मी रमाकडे गेले होते ना भेटायला, तेव्हा ती पण असंच म्हणाली, पुन्हा कधी भेटशील, लवकर या भेटायला. तर सावीची आई म्हणते, तुझ्या या मायाळू स्वभावाचं समद्यांना लई कौतिक आहे, कुणाला कणभर बी विसरत नाहीस. अशी माया सांगून शिकवून नाही येत. आणि म्या सांगितलेलं समद तुझ्या ध्यानात आहे, हे ऐकून लई बरं वाटलं. नवऱ्याचं सुख ते आपलं सुख मान, नवऱ्याचं दुःख ते आपलं दुःख मान. अगं लग्नात टाकलेल्या 7 पावलात 7 स्वर्ग निर्माण करण्याचं बळ आहे. म्हणून तर देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं टाकलेलं पहिलं पाऊल कधी बी विसरायचं नाही, हाय ना ध्यानात? तर तेव्हा सावी म्हणते, अगाई तेव्हा ग माझी कसली ग दांडल उडाली होती, मी लुगडं सांभाळू का, बाशिंग धरू का? त्या मुंडावळ्या नुसत्या डोळ्यात यायच्या, त्या म्या माग करायची, मला नाही ग आठवत. तर तेव्हा सावीची आई हसत असते आणि तिला म्हणते, सावी, बायकोनं लग्नात टाकलेलं पहिलं पाऊल असतं ते अन्नपूर्णा होण्यासाठी. आनंदानं जेवण बनवायचं आणि आनंदानं समध्यासनी ते खाऊ घालायचं. अन्न वाया जाऊ द्यायचं नाही, अन्नाची नासाडी करायची नाही, शिळंपाकं उरणार नाही या बेतानंच अन्न शिजवायचं, अशी अन्नपूर्णा हो. तर तेव्हा सावीसुद्धा होय होय असं म्हणत हसत असते.
तर आता इकडे पाटील ज्योतीला सांगत असतात, कसं आहे माहिती आहे काय जावई बापू, बायको आपल्या नवऱ्यासाठी लई राबते. आपला नवरा आजारी पडू नये, त्याची तब्येत धडकी राहावी, त्याचा चेहरा सतत हसतमुख असावा, याच्यासाठी अक्षरशः रक्ताचं पाणी करते. आणि म्हणूनच नवऱ्याचं बी तिच्यावरती लक्ष पाहिजे. हे समद कष्ट करताना तिचा चेहरा सुकलाय का, काय दुखतंय खुपतंय का, तिचं अंग दुखतंय का, हे बघणं बी नवऱ्याचं कर्तव्य आहे. आणि इकडं आता सावीची आई तिला सांगत असते, सावी तू तुझ्या संसारात धन देणारी हो. आणि आता धन कुठून येणार, तर शेतात राबून धन येणार. मग नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून शेतात राबायचं, घाम गाळायचा. नवऱ्यानं वाघ धरला तर त्या वाघाला दोरी बी बांधता आली पाहिजे काय, असं म्हणून ती हसत असते. तर तेव्हा सावीसुद्धा तिच्याकडे बघून हसू लागते. तर इकडे पाटील ज्योतीला सांगत असतात, जीवाला जीव द्या, एकमेकांना माया लावा, घासातला घास वाटून खा. कसं आहे पाहुणं, संसार मायेनं होतो. जमीन जुमला पैसा अडका त्यानं मोठेपणा मिळतो आणि मायेनं खरं सुख मिळतं. तर ज्योतीसुद्धा त्यांचं सगळं काही बोलणं मन लावून ऐकत असतो. तर इकडं सावीची आई सावीला सांगत असते, घरातल्या समध्या माणसांची चांगलं वागा, नाती जपा, घरातल्या लहान लेकरांना तळहाताच्या फोड्याप्रमाणे जपा, हीच आपली खरी दौलत असते. तर तेव्हा सावी वय असं म्हणते. तर त्यानंतर आता सावीची आई तिला चल असं म्हणून बाहेर घेऊन येऊ लागते. तर इकडं पाटील ज्योतीला सांगत असतात, बायकोसाठी नवऱ्याच्या हातासारखी दुसरी उशी नाही, त्याच्या नजरेसारखं दुसरं कवच कुंडल नाही. तिच्या प्रीतीच्या हुंकारात महादेवाचा हुंकार गावतो तिला. त्याच्या समजुतीसारखं घराला दुसरं छत नाही. आणि त्याच्या समाधानापुढं बायकोला कुबेर बी फिका वाटतोय. आणि असं ते सांगत असतात. इतक्यातच आता सावीची आई सावीला घेऊन तिथं येते. आणि त्यानंतर आता हे दोघेसुद्धा जोडीने परत उभे राहतात. तर पाटील म्हणतात, एकमेकांच्यावरचा विश्वास कधी बी ढळू देऊ नका. तर सावीची आई म्हणते, अन माया कमी होऊ देऊ नका. तर तेव्हा हे दोघेसुद्धा एकमेकांच्याकडे बघत छान हसत असतात. तर तेव्हा आता पाटील महादूला हाक मारतात, महादा. तर तेव्हा महादासुद्धा धावत येतो. तर पाटील विचारतात, झाली का गाडी झोपून. तर तेव्हा महादा म्हणतो, वय मालक, बैलगाडी झोपून तयार आहे. तर तेव्हा सावीची आई महादाला म्हणते, जा मोती बी घेऊन ये. तर तेव्हा महादा लगेचच आत धावत जातो. तर तेव्हा आता पाटील थोडंसं सावीच्या आईकडे बघतात आणि परत ज्योतीला म्हणतात, जावई बापू तुम्ही एवढं हुशार आहेसा, समजूतदार आहेसा, आणखीन एक गोष्ट सांगू का, म्हटलं तुमच्या वडिलांनी बी जरा समजून घ्या. असं त्यांनी म्हटल्यानंतर ज्योतीला तर काही कळेनसंच होतं. तर पाटील पुढं म्हणतात, कसं आहे, बापाचं काळीज बाप झाल्याशिवाय कळत नाही, मला सावीनं सांगितलं समजं. आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर आता ज्योती थोडंसं धक्क्यानेच सावीकडे बघतो. तर तेव्हा पाटील म्हणतात, म्हणजे मीच विचारलं तिला तुमच्या नाराजीचं कारण. गोविंददादा जर असं एवढं चिडत असतील, रागावत असतील, तर त्याच्यामागं काय ना काहीतरी चांगलं कारण असणार. म्हणजे पक्षी बघा कसं आपल्या पिलासने सापानं खाऊ नये, शिकाऱ्याने बघू नये म्हणून टोचून टोचून घरट्यात ढकलतो. त्या टोचण्यामागं राग नसतोय हो, माया असती, पिलांबद्दलची काळजी असती. आणि ते ओळखायला बापाचं हळवं मन पाहिजे. मी काय म्हणतोय, तुम्ही जर गोविंददादांच्या कलानं घ्या, समज व्यवस्थित होतंय का नाही बघा. आणि असं त्यांनी सांगितल्यानंतर आता ज्योती आणि सावी एकमेकांच्याकडे बघून थोडेसे आनंदित खुश झालेले असतात. आणि मित्रांनो, आजचा भाग आता इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, ज्योती चक्क घरी आल्यानंतर दादांचे पायच पकडतो आणि रडत रडत बोलत असतो, दादा माझं चुकलं. तर तेव्हा दादासुद्धा रडत रडत त्याला उठवतात आणि आपल्या उराशी कवटाळून घेतात. तर ज्योती म्हणतो, तुम्ही जे सांगितले त्याच्या मागं काय ना काहीतरी कारण असेलच. आणि त्यानंतर आता ज्योती आणि सावी बाहेर फिरत असतात. तर तेव्हा फिरत असताना सावीला जनावरांसाठी बांधलेला पाण्याचा हौद दिसतो. तर सावी म्हणते, इथं जनावरांना पाणी प्यायसाठी हौद आहे, किती छान आहे ना. तर तेव्हा ज्योती म्हणतो, पुन्हा आहे हे. आणि इतक्यातच समोरून एक बाई एकट्याला पाईपमधून पाणी देत असते आणि तो लांब उभा राहून पाणी पित असतो. तर तेव्हा सावी ते बघते आणि तिला धक्काच बसतो आणि ती म्हणते, मला तर काही कळतच नाही, पुण्यामध्ये जनावरांना पाण्याचा हौद आहे, पण माणसांना पाणी पिण्यासाठी भीक मागावं लागते. आणि ते बघत असताना सावीला तर ते खूप वाईट वाटत असतं आणि ज्योतीला सुद्धा ते वाईट वाटत असतं मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्या पुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.